सुप्रीम कोर्टातला एक खटला तसा जुना आहे, पण तो गाजला अनेक अर्थांनी. पूनम वर्मा व्हर्सेस डॉक्टर अश्विन पटेल असा तो खटला होता. खटला काय होता तर पूनम वर्मा यांचे पती प्रमोद वर्मा हे आजारी होते आणि त्यांना होमिओपॅथीच्या एका डॉक्टरांनी एक ट्रीटमेंट किंवा गोळ्या लिहून दिल्या, औषधं लिहून दिली. त्यानंतर त्यांची तब्येत खालावली, त्यांना या रुग्णालयातून त्या रुग्णालयात असं ऍडमिट करायला लागलं आणि त्यांचा त्यात मृत्यू झाला. कारण होमिओपॅथीच्या डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, प्रिस्क्रिप्शननुसार त्यांनी औषधं घेतली होती. ही यामध्ये नंतर हा खटला चालला आणि त्या खटल्यामध्ये त्यांच्या पत्नी पूनम वर्मा यांनी तो खटला जिंकला आणि सर्वोच्च न्यायालयाने क्रॉस प्रॅक्टिसला बंदी घालणारा एक निर्णय दिलेला होता. म्हणजे जर तुम्ही होमिओपॅथीचा अभ्यास केला असेल तर ॲलोपॅथीची औषधं तुम्ही लिहून देऊ शकत नाही. आज हा मुद्दा का चर्चेला घेतोय आपण तर त्याची अनेक कारण आहेत. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सेंटर पॉइंट विथ डॉक्टर उदय निरगुडकर. आज हा चर्चेला घेण्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र सरकारने नुकताच एक GR काढलेला आहे आणि त्यानुसार होमिओपॅथीचे जे डॉक्टर आहेत त्यांना MMC म्हणजे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी करता येईल आणि फार्मॅकॉलॉजीचा एक ब्रिज कोर्स केल्यानंतर त्यांना ॲलोपॅथीची औषधं जी आहेत ती प्रिस्क्राईब करता येतील. हे योग्य आहे की अयोग्य आहे याबद्दल डॉक्टर निरगुडकर आपल्याला सांगणार आहेतच. ते आणि मी दोघांचा योगायोग असा की आमच्या कुटुंबामध्ये अनेक जण डॉक्टर आहेत. सर, आपण डॉक्टर दोघंही नसलो, जसे मेडिकल डॉक्टर नसलो तरी आपण डॉक्टरांच्या मध्येच वाढतो आहोत. तुमचा पहिला टेक काय या निर्णयाबद्दल? गोष्ट मॅटर कोर्टामध्ये आहे आणि जेव्हा मॅटर कोर्टामध्ये असतं तेव्हा आधीच्या लागलेल्या निकालाचा सोयीस्कर अर्थ लावत आपल्याला पाहिजे तसा आपल्या पॅथीच्या फायद्याचा असा निर्णय आणि अशी गोष्ट सरकारकडनं करून घेणे हे राजकीय सोय म्हणू, राजकीय ताकद म्हणून कदाचित ते योग्य झालं असेल किंवा काय असेल, परंतु लीगली, एथिकली, पेशंट फर्स्ट हा जर तुमचा मोटो असेल आयुष्याचा तर ते अत्यंत धोकादायक आहे. याचं कारण याचे अनेक अँगल आहेत. याचे कायदेशीर अँगल आहेत, याचे रुग्ण सुरक्षेचे अँगल आहेत, याचे वैद्यकीय काय म्हणू आपण ज्याला शिक्षणाचा एक मोठा अँगल आहे, त्याच्यात अर्थकारणाचा अँगल आहे. आपल्याकडे अनेक पॅथी आहेत आणि प्रत्येक पॅथीचं वैशिष्ट्य आहे. ॲलोपॅथी आहे, होमिओपॅथी आहे, युनानी आहे, आयुर्वेद आहे, आणखीनही बऱ्याच पॅथी आहेत आणि त्या सगळ्या पॅथीची आपापली वैशिष्ट्ये आहेत. पण म्हणून एका पॅथीनं आम्ही दुसऱ्या पॅथीचेही डॉक्टर आहोत असं भासवून ट्रीटमेंट देणे हे कितपत योग्य आहे? म्हणजे कसं झालं माहितीये का, एकाच वेळी एक प्लेअर म्हणतो की मी मुंबई इंडियन्स कडून खेळतोय आणि त्याच सीझन मध्ये तो म्हणतो मी चेन्नई सुपर किंग कडूनही खेळतोय. असं कसं होऊ शकतं मला सांगा? असं होऊ शकत नाही. आणि जेव्हा कोर्टामध्ये मॅटर हिअरिंग आहे, आता ते 14 वर्ष हिअरिंग आहे, मग आम्ही थांबणार का? येस, यू विल हॅव टू वेट. त्या केसचा जेव्हा निकाल लागेल त्याच्यात एक पॅथीच्या बाजूची गोष्ट सुप्रीम हायकोर्टाने ऐकलेली आहे, दुसऱ्या पॅथीची गोष्ट ऐकायची बाकी आहे. त्यानंतर माननीय उच्च न्यायालय त्याच्यावरचा निर्णय देईल. परंतु महाराष्ट्र सरकारला एवढी घाई काय झाली होती? आणि ती घाई व्हायचं एक कारण त्यातलं जे आहे ते यातल्या अर्थकारणाचं आहे की काय, अशी शंका आता व्यक्त येणे इतपत एक पत्रकार म्हणून मी अभ्यास केला या विषयाचा. तुम्हाला सांगतो, आपल्याकडे होमिओपॅथीची 58 कॉलेजेस आहेत, त्यातली 2 सरकारी आहेत आणि बाकीची 56 खाजगी आहेत. आणि याच्यातनं साधारणपणे, आय कुड बी रॉंग 5-10%, 4,500 ते 4,600 विद्यार्थी दरवर्षी होमिओपॅथिक डॉक्टर म्हणून बाहेर पडतात. आता ही जी प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत 56, ती कोण चालवतं? ती ट्रस्ट चालवतात, काही धार्मिक संस्था चालवतात, काही एज्युकेशन इन्स्टिट्यूट चालवतात, अशा सगळ्या आहेत. या सगळ्या मागे कोण असतात? तर ते पॉवरफुल लोक असतात. ते पॉलिटिशियन असू शकतात, सामाजिक आणि सोशिओ पॉलिटिकल क्षेत्रामध्ये ज्यांचा दबदबा आहे अशी लोक असू शकतात. नथिंग रॉंग इन दॅट. त्यांनी ते करू नये वगैरे असं माझं अजिबात म्हणणं नाही आहे. आता याचं जे मॅथमॅटिक्स आहे ना, ते मॅथमॅटिक्स जर आपण अर्ध्या मिनिटात समजून घेतलं
तर याच्या अर्थकारणात BHMSच्या ऍडमिशनच्या वेळी दरवर्षी हे मॅटर कसं काय वरती येतं ते तुम्हाला कळेल. आता याची जी ट्युशन फी आहे ती साधारणतः 1.5 ते 2.5 लाखाच्या, काही ठिकाणी 2.25 लाख पण आहे, आपण एक मीडियन पकडू, 1.5 लाखाची आहे. मग त्याच्या पलीकडे तुम्हाला हॉस्टेल फी आहे, डेव्हलपमेंट फी आहे, वगैरे वगैरे सगळं आहे. म्हणजे एका कॉलेजचा जर त्याच्या 4 त्याची वर्ष आहेत, त्याचा जर तुम्ही एकूण टर्न ओव्हर बघितला वर्षाचा, तो 7 ते 12 कोटीच्या रेंजमध्ये, आपण 10 कोटी पकडूया, 10 कोटीचा त्यांचा हे आहे. आता याच्यामध्ये ऑपरेटिंग प्रॉफिट जर काढला तर तो इझिली इट कुड बी 10 to 15%, काही ठिकाणी तो 25% असा दावा केला जातो. आय एम टेकिंग एज अ लोएस्ट ऑपरेटिंग सरप्लस. ऑपरेटिंग सरप्लस म्हणजे त्यांच्या रोजच्या खर्चातून मिळणारं इन्कम. सो 80, विचार करा तुम्ही, 56 कॉलेज, ॲव्हरेज इनटेक 80-85चा, आणि 1.5 लाख रुपये वर्षाला जर फी आपण धरली तर स्टुडंट ट्युशन फी याचेच पैसे 275 कोटी रुपये होतात. आणि त्याच्यामध्ये 90 कोटी तुम्ही हॉस्टेलचे ऍड केलेत तर साधारणतः 350 ते 450 कोटी पर्यंत हे सगळं जातं. दिस इज नॉट ए ऑर्डिनरी थिंग. हा काही गृहोद्योग किंवा कुटीरोद्योग नाहीये. नाव इट हॅज बिकम अ फुल फ्लेश बिझनेस. आता हेच आर्ग्युमेंट होमिओपॅथीवाले MBBS साठी करतील. आपण त्याच्यावर नंतर येऊया. याचं कारण असं आहे, MBBS वाले आम्हाला होमिओपॅथीचं सर्टिफिकेट द्या म्हणून गेलेले नाही आहेत. इथे होमिओपॅथीवाले आम्हाला ॲलोपॅथीचं ट्रीटमेंट द्या आणि त्याची काही जस्टिफाईड कारण आहेत ती पण मी सांगेन. आय एम नॉट बिंग वन साइडेड हिअर. आता आता याच्यामध्ये गंमत काय आहे, त्याचं मॅथमॅटिक्स बघा. इफ यू मिस MBBS, नॉट टू वरी. आता तुम्हाला MBBS ची जागा अतिशय कॉम्पिटिटिव्ह आहे. जरी आता जागा या कॉक्रोच जनता पार्टीच्या वगैरे सगळ्या याच्या नीट नंतर वाढवलेल्या असल्या तरी देखील MBBS ला ऍडमिशन मिळायला साधारणतः 20 ते 25 ऍप्लिकंट मागे एकाला, अशी साधारणतः आपल्याकडे आता रेशो आहे. आता तुम्हाला नाही मिळाले तर काय काळजी करायची गरज नाही. तुम्ही तीच प्रॅक्टिस करू शकता. तुम्ही BHMS जा, विच इज रिलेटिव्हली इझियर टू गेट. मग त्याच्यानंतर तुम्ही CCMPचा कोर्स करा, आणि CCMPचा कोर्स केला तर आता महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार तुम्हाला महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचं मेंबरशिप मिळतं. म्हणजे यू आर इन टू दॅट बेटर बिगर व्हॉल्यूम ऑफ बिझनेस. आता ही जशी ज्याची बाजू आहे त्याची दुसरी बाजू पण आहे, आणि त्याच्या विरुद्धची बाजू पण मी पुन्हा लगेच सांगेन. आणि ती म्हणजे ग्रामीण भागामध्ये डॉक्टरांचा तुटवडा आहे असं एक आपल्याकडे बोललं जातं, आणि ती रियालिटी आहे. आणि तुटवडा असो नसो, ग्रामीण भागामध्ये MBBS डॉक्टर जायला तयार असतात का, तर त्याच्याविषयीचा प्रश्नचिन्ह निश्चित आहे, मान्यच केलं पाहिजे. मग तिकडे हे आयुर्वेद किंवा आता अंडर कन्सिडरेशन होमिओपॅथ, म्हणून मी होमिओपॅथ हा शब्द वापरतो. होमिओपॅथीचे डॉक्टर जातात आणि मग ते डॉक्टर तिकडे ट्रीटमेंट देतात. आता तिकडे एखादी इमर्जन्सी येते, ज्या इमर्जन्सीला ॲलोपॅथीचं औषध देणं भाग असतं. आता ॲलोपॅथीचं औषध जर द्यायचं म्हटलं तर मग त्यांच्यावर कन्झ्युमर कोर्टामध्ये केस होऊ शकते, त्यांच्यावर अनेक बंधनं येतात. मग काय करायचं अशा वेळेला, तर त्यांना हा CCMPचा कोर्स केला तर ते जे काही छोटे मोठे आजार आहेत ते आयुर्वेदिक ॲलोपॅथिक पद्धतीने, आयुर्वेदिक नाही ॲलोपॅथिक पद्धतीनं ट्रीट करू शकतात. आता मला सांगा, 1 वर्षाचा ब्रिज कोर्स, 5.5 वर्षाचा MBBSचा जो पिळवणूक आहे, पिळवणूक तुम्हाला सांगतो, त्या डॉक्टरांची एकदा अवस्था, विशेषतः ते 1 वर्षाची 1.5 वर्षाची त्यांना इंटर्नशिप असते, त्यावेळची अवस्था जाऊन बघा. 70 80 पेशंटचं रक्त काढायचं असतं, त्याचं पाठवायचं असतं, त्याची हिस्ट्री, 3-3 OPD असते. मी डोळ्यांनी बघितलेलं आहे की काही डॉक्टर OPD झाल्यानंतर बसून बसून त्यांचे पाय सुचतात, त्यातनं बूट बाहेर काढता येते अशी परिस्थिती आहे. मग हे जर त्यांनी नॉलेज इतकं घासून मिळवलेलं आहे, ते नॉलेज तुम्हाला वीकेंड कोर्सेस करून मिळेल अशी अपेक्षा का बरं बाळगायची. आणि दुसरी गोष्ट, उद्या CCMP संघटना ही जी आता MMS ची मेंबर झाली, ती उद्या त्यांच्या निवडणुका पण लढवतील आणि त्यांचे निकाल पण देतील, त्यांचे नियम पण ठरवतील, विविध समित्यांवर जातील. आता याच्या पलीकडे जाऊन एक प्रश्न आहे, आणि तो प्रश्न असा आहे की समजा एखाद्या होमिओपॅथ टर्न इन टू ॲलोपॅथ यांनी एखादी ट्रीटमेंट दिली आणि ती ट्रीटमेंट मध्ये तो पेशंट
वर्स झाला, दगावला, काही झालं समजा दुर्दैवाने, मग याची मेडिको लिगल केस झाली. मग या मेडिको लिगलचा केसचा निकाल कोण देणार? होमिओपॅथी देणार का ॲलोपॅथी देणार? मग ॲलोपॅथीचा देणार असं म्हणायचं का? तर तो एमएमसीचा मेंबर आहे, मग तो तर म्हणणार मी तर होमिओपॅथ आहे. मग त्याचा निर्णय होमिओपॅथ देणार. तर होमिओपॅथकडे ॲलोपॅथीची ट्रीटमेंट बरोबर आहे की नाही हे जज करायची कॅपॅसिटी कुठे आलेली आहे? एक लक्षात ठेवा, ह्याच्याबद्दल जे एक बोललं जात आहे की डॉक्टर कमी आहेत, हे खरोखरच सत्य आहे का? मग असं असेल तर 1 वर्षाचा ग्रामीण भागामध्ये तुम्हाला काम केलं पाहिजे. हा एमबीबीएस नंतरचा जो बॉन्ड होता तो बॉन्ड सरकारने का काढला? तो काढला याच्या मागचं जे लॉजिक मला कळलेलं आहे ते म्हणजे ग्रामीण भागात आता पुरेसे डॉक्टर आहेत, पण तरी क्षणभर आपण मानू की डॉक्टर नाही आहेत. पण डॉक्टरांचा तुटवडा आहे म्हणून तुम्ही उद्या जो मेडिकल स्टोअर आहे तिथला फार्मसिस्ट आहे, त्या फार्मसिस्टला तुम्ही 1 वर्षाचा कोर्स करून चल रे बाबा आता तू काम चलावू डॉक्टर, असं होत असतं का? मला सांगा. डॉक्टरांवरचे निष्काळजीपणाचे आरोप झाले तर त्याची चौकशी कशी करणार? हा जो आताताई निर्णय झालेला आहे ना त्याच्यामध्ये तो डॉक्टर लटकेल होमिओपॅथीचा. कळलं का? शासनाची जबाबदारी काय याच्यामध्ये? शासन काय जबाबदारी घेणार या निर्णयाची? आपल्या एका निर्णयामुळे पेशंट दगावला तर मग तुम्ही काय तो पेशंट तुम्ही परत आणून देणार का? याचा अर्थ मी होमिओपॅथीला कुठे कमी लेखतोय असं समजू नका मॅडम. पण एक समजून घ्या, एक पैठणी आहे आणि एक सिफॉन आहे, दोन्हीचं आपापलं वैशिष्ट्य आहे. पण म्हणून तुम्ही सन्मानच आहेत, दोन्ही पॅथी सन्मान्य आहे. ज्याला जे पाहिजे ते घ्यावं. ज्याला युनानी ट्रीटमेंट पाहिजे गो टू युनानी, नो इश्यूज ऑन दॅट. पण पैठणीच्या ठिगळाला तिथे काय फाटलं विरलं तर मी सिफॉनचं ठिगळ लावीन का तिकडे? मला सांगा, ते योग्य दिसेल का? म्हणजे त्यात सिफॉनची मजाही नाही आणि पैठणीची शानही नाही. त्यामुळे ब्रिज कोर्सनी नेमकं काय साध्य होणार आहे? कसं आहे माहितीये का मॅडम, एक लाकडी सोटा असतो, लाकडी काठी असते, त्या लाकडी काठीनी एक सीझनचा बॉल तर मारायचा असतो, कॉर्कचा बॉल तर मारायचा आहे, पण तो मारणारा लाकडी हातात घेऊन एक हॉकी प्लेअर असतो आणि तसाच लाकडी बॅट घेऊन खेळणारा क्रिकेटपटू असतो. म्हणून हॉकी प्लेअर सचिन तेंडुलकर किंवा विराट कोहली होत नाही. लक्षात ठेवा, हॉकी वेगळं आणि क्रिकेट वेगळं. हॉकी आणि क्रिकेटचे नियम वेगवेगळे, त्याच्यासाठीचे स्किल सेट वेगवेगळे, त्याच्यासाठीची तयारी आणि क्षमता आणि गुणवत्ता वेगवेगळ्या. मग आता तुम्ही म्हणाल की मग ह्यांच्यात भांडण कायम ठेवायचं का? कशाला भांडण ठेवायचंय? प्रत्येकाने आपापली प्रॅक्टिस करावी. आणि दुसरी गोष्ट, त्यांच्यामध्ये एक्सचेंज ऑफ थॉट्स व्हावेत ना, का नाही व्हावेत? होमिओपॅथीने आपलं रिसर्च टेबल करावं, आपला डेटा टेबल करावा, आपलं अनालिसिस टेबल करावं. तसंच नवीन एखादी साथ आली तर त्यावरच्या ट्रीटमेंट विषयीचे आपला डेटा, आपलं अनालिसिस आणि मेडिसिन या संदर्भात ॲलोपॅथीने त्यांची हे द्यावी. पण दोन्हीना आपण जर मिक्स केलं तर लक्षात ठेवा, आम्ही याचंही महत्व घालवतोय आणि त्याचंही महत्व घालवतोय. हे कशा करता करतोय? आणि दॅट टू वेन द मॅटर इज सबज्युडिस अंडर द कोर्ट. हे मी पहिल्यांदा बघतोय की सरकार हे मॅटर सबज्युडिस असताना का करायला जात आहे. आणि त्याच्यासाठी जो आधार घेतला जातोय आधीच्या निर्णयाचा, तो कन्व्हिनियंट अर्थ लावलेला आहे. तो कन्व्हिनियंट अर्थ बरोबर नाही आहे. आणि म्हणून हा जो निर्णय आहे तो निर्णय आताताईपणाचा आणि पेशंट फर्स्ट या प्रिन्सिपलला हरताळ फासणार आहे. दिस इज डिफिटिंग द प्रिन्सिपल ऑफ पेशंट फर्स्ट. हियर I feel some of the homeopath college owners are first and patients are last and MBBS बीच में कहीं लटक रहा है. अशी काहीतरी अवस्था आता निर्माण झालेली आहे. हे पैठणीला तुम्ही सिफॉनचं ठिगळ लावू नका. सिफॉनचं सौंदर्य वेगळं, त्याची मजा वेगळी आणि 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 पैठणीची शान वेगळी. दोघांना मिक्स करायला जाऊ नका. बरोबर आहे सर, अगदी महत्वाचे मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत. यामध्ये 2-3 गोष्टी आहेत, कारण फार्मॅकॉलॉजी हा एक स्वतंत्र विषय आहे. जेव्हा होमिओपॅथीला त्यांची फार्मॅकॉलॉजी शिकवली जाते तेव्हा त्यांचा ट्रीटमेंटचा अप्रोच पूर्ण वेगळा आहे, त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे.
पद्धत वेगळी आहे. आयुर्वेदाची एक आपली आपली पद्धत आहे, ते प्रकृतीनुसार देतात आणि ॲलोपॅथीची वेगळी आहे. या सगळ्यांना अॅनाटॉमी फिजिओलॉजी शिकावं जरी लागत असलं तरी तुम्ही एक जो मध्ये मुद्दा म्हणालात तसं, की तसं म्हटलं तर मग फार्मासिस्ट जो आहे तो फार्मॅकॉलॉजी जास्त शिकतो. मग त्याला परवानगी द्यायची का? कारण त्याला जर हे सगळं असेल तर त्याला परवानगी द्यायची का, हा मला एक प्रश्न आहे. प्रतिभाजी मला एक इथे साधा हो. प्रश्न विचारायचा आहे. ज्या कोणी सरकारी अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला ना, किंवा मंत्र्याला सांगितलं हा निर्णय घ्यायला काय भाग पाडलं, तो सरकारी अधिकारी जर उद्या आजारी पडला तो मुंबईचाच असणार. मग त्यांनी होमिओपॅथ प्लस CCMP डॉक्टरकडे जावं. मग त्यावेळेला MD मेडिसिन आणि तुम्हाला लीलावती, ब्रिच कॅन्डी किंवा ज्युपिटर हॉस्पिटल का लागतात? त्यावेळेला तुम्ही CCMP केलेल्या माणसाकडे जाऊन दाखवा. मग तुमची किडनी वेगळं काम करणार का? आणि गरीबाची किडनी फेल झाली तर त्याचं वेगळं, असं नाही होत हो. हा 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 आरोग्याचा प्रश्न आहे आणि इथे प्रत्येकाला अधिकार समान असले पाहिजेत. ते असे बदलून चालणार नाहीये. केवळ शॉर्टेज आहे असं जे परसेप्शन आहे, आणि डॉक्टर MBBS छोट्या गावात जिथे पॉप्युलेशन 5,000 आहे, 3,000 आहे, तिकडे जात नाहीत. ही वस्तुस्थिती आहे, मी मान्य करतो ती. पण त्याचं उत्तर जे आता शोधलं गेलेलं आहे ते असं झालेलं आहे की रोग परवडला पण त्याचं मेडिसिन नको, अशी अवस्था आता निर्माण झालेली आहे. आणि रजिस्ट्रेशन करता एवढा अट्टाग्रह कशा करताय? त्या नोंदणीच्या प्रमाणपत्रापेक्षा, आय एम मेकिंग अ स्टेटमेंट हिअर, त्या नोंदणीच्या प्रमाणपत्रापेक्षा रुग्ण बरा झाला हे सर्वात मोठं सर्टिफिकेट आहे. नाउ व्हॉट यू वॉन्ट? You want that letter, or you want a proper treatment given? That can be even homeopathy or Unani. No issues on that. Nobody is saying की होमिओपॅथीने पेशंट क्युअर होत नाहीत. पण तुम्ही पूर्णपणे त्याचं नॉलेज न घेता फार्मॅकॉलॉजी ॲज टॉट इन MBBS, is it the same what you teach, or it is 50%? Then is it, if it is 50%, then tell me, is it safe? Is it healthier? Tell me, how are we going to trust? Where is the issue of quality of patient care, quality of medicines? Where is judgment and diagnosis? These are extremely complicated issues. सगळे वरतून सेम असतात लक्षणं, पण एखादा ड्रग, एखाद्या, समजा आता सध्या H1N1 स्वाईन फ्लू जोरात आहे. स्वाईन फ्लूला एखाद्या पेशंटला एखादं औषध दिलं, एखादी ट्रीटमेंट दिली, इट मे वर्क. In some other cases, something else may be required. It may not work and that patient may get worsen. मग अशा वेळेला अर्ध नॉलेज घेऊन आलेले हे झालमुडी काय कामात, झालमुडी प्रयोग कशा करता करायचा मला कळतच नाही. त्यांना तुम्ही इसेन्शियल जे आहे त्याच्या ट्रेनिंग विषयी, बरं त्याला एक दुसरं लॉजिक देत आहेत आणि ते सत्य आहे, तेही मी सांगतो. होमिओपॅथीची ती बाजू अगदी बरोबर आहे की आज बरीचशी मोठी हॉस्पिटल, ब्रँडेड हॉस्पिटल घ्या, अगदी छोटी रोड साईड 25-50 बेडची हॉस्पिटल नाही छोट्याशा गावातली. आय एम टेकिंग मुंबई मधली सुद्धा मोठी हॉस्पिटल घ्या, पुण्यामधली घ्या. तुमच्या त्या हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये कोण त्या क्षणाला डॉक्टर असतो तर तो BHMS असतो, BAMS असतो. एखादा चांगला जर मोठा फिजिशियन किंवा सर्जन असेल तर त्याच्याकडे त्याच्या प्रॅक्टिसला असिस्टंट एक डॉक्टर ठेवतो, पहिली इनिशियल इन्फॉर्मेशन घ्यायला आणि बाकी सगळे डिटेल पॅरामीटर्स घ्यायला, हाईट, वेट, अमुक तमुक सगळं, डायबिटीस वगैरे काय जे असेल ते सगळे BAMS असतात, BHMS असतात. पण एक लक्षात ठेवा, नॉन स्ट्रायकिंग एंडचा जो माणूस असतो ना त्याच्या नावावर रन्स जमा नाही होत. रन्स जो प्ले करतो ना त्याच्या नावावर जमा होतात आणि त्याच्याकरता ते धैर्य असावं लागतं, ती चिकाटी असावी लागते, ती गुणवत्ता असावी लागते. याचा अर्थ ती होमिओपॅथीमध्ये नाहीये असं माझं म्हणत नाहीये, पुन्हा एकदा सांगतोय. नाही तर ते तेवढंच कट करून एडिट करून आपल्याकडे व्हायरल करायची पद्धत आहे. होमिओपॅथीची कॉम्पिटन्सी वेगळी आहे, होमिओपॅथीची ट्रीटमेंट वेगळी आहे, शरीराच्या रचनेकडे बघायची दृष्टिकोन वेगळा आहे. मग तुम्ही हे एकत्र करून काय मिळवताय का, कशा करता आणि मॅटर सबज्युडिस असताना ही घाई कशा करता? ते मगाशी जे मी अर्थकारण सांगितलं ना त्या अर्थकारणामध्ये या सगळ्याचं मूळ दडलेलं आहे असं मला वाटतं. सर, आणखी एक महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे या निर्णयाच्या विरोधामध्ये आता IMA आणि मार्डनी संप पुकारलेला आहे. खरं म्हणजे IMA आणि मार्डनी या निर्णयाला तर विरोध केलेला आहेच, पण त्यांच्या अनेक प्रलंबित मागण्या आहेत. डॉक्टरांची आपल्याकडे होणारी ससेहोलपट, त्यांची राहण्याची अवस्था, इथे हॉस्टेल जर जाऊन बघितले सरकारी हॉस्पिटलांचे आणि त्यांच्या
इंटर्नशिपच्या काळामध्ये त्यांना होणारे म्हणजे ज्या समस्या त्यांना होतात, अतिशय बिकट अशी परिस्थिती या सगळ्या डॉक्टरांची आहे, हे उघड आहे. आणि त्यांचं लर्निंग जे आहे ते संपत नाही, कुठेतरी सातत्याने चालू असतं, कित्येक वर्ष चालू असतं. आता हा निर्णय झाल्यानंतर होमिओपॅथला पण त्यांच्याच ह्याला स्टेटसला आणून ठेवलं, तर कुठेतरी त्यांना यामध्ये पेशंटच्या दृष्टीने धोका वाटतोय. कारण मी तुम्हाला त्या आता एका पहिलं औषधाच्या हा बोला बोला होय. बोला. कारण त्या एका औषधाच्या यांनी ज्या ट्रीटमेंट बद्दलचा जो अप्रोच आहे ना, तो ॲलोपॅथीचा पूर्ण वेगळा आहे. त्यासाठी अनेक टेस्ट करून मग निर्णय घेऊन औषध प्रिस्क्राईब केलं जातं. होमिओपॅथ ते करणार आहेत का? हा पण मुद्दा आहे ना सर. मी तुम्हाला याच्या पलीकडे जाऊन एक मुद्दा मांडतोय, आणि तो म्हणजे हे जे रजिस्ट्रेशन सारखं मागतायत ना, तिथे खरी मेख आहे. हम्म. आता तुम्ही बघा, 92,000 आपल्याकडे होमिओपॅथ आहेत. याची खूप मोठी लिगल हिस्ट्री आहे बरं का, आणि ती बऱ्यापैकी मी अभ्यास केलेली आहे. तो कायदा केव्हा आला, 2012 साली काय झालं, 13 साली काय झालं, 14 साली काय झालं, केस किती काळ पेंडिंग आहे वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत. लेट्स नॉट गेट इन टू इट. द सबस्टन्स इज द एंड पॉइंट इज द पेशंट इज स्टील इन ICU, तसं आपण म्हणतो की तसं इकडे मॅटर इज ऑन द कोर्ट. आता हे जे 92,000 होमिओपॅथ आहेत, त्याच्यापैकी 12,000 होमिओपॅथनी CCMP कोर्स केलेला आहे. आता ते जे लॉजिक दिलं जात आहे की ग्रामीण भारतामध्ये याची, ग्रामीण महाराष्ट्रामध्ये याची गरज आहे. आता ग्रामीण महाराष्ट्रातले त्या 12,000 मधले किती आहेत याचा डेटा होमिओपॅथीने दिला पाहिजे, म्हणजे त्यातल्या हेतूबद्दलची प्युरिटी सिद्ध होईल. मग लक्षात येईल की ते जे 12,000 आहेत त्यातले बरेचसे शहरातले तर नाही आहेत ना, जिथे MBBS डॉक्टर अवेलेबल आहेत. मग तुमच्या प्रॅक्टिसच्या वृद्धी करता म्हणून हे वेठीला तर धरलं जात नाही ना. हा एक प्रश्न निर्माण होणार आहे. तुम्हाला एक ॲलोपॅथी प्रॅक्टिस करायला एक लीगल संरक्षण हवंय की यस, आय कॅन प्रिस्क्राईब दिस मेडिसिन, आय कॅन प्रिस्क्राईब दिस ट्रीटमेंट. याच्याकरता तुम्हाला कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट, आजकाल सगळ्या डॉक्टरांना ती भीती असते पेशंट आल्यानंतर की वेदर दिस पेशंट विल गो इन द कोर्ट, म्हणून तुम्ही डॉक्युमेंटेशन अतिशय क्लिअर ठेवतात. मग त्याच्याकरता म्हणून तुम्हाला हे हवंय का? मग तसं असेल तर ग्रामीण मध्ये ते नाही आहे का ती थ्रेट? हे म्हणून मी सांगितलं, हे सगळं हे सगळं एक मोठं काय जटिल करून ठेवलंय हे अलाव करून. आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे की देर इज लॉट ऑफ कन्फ्युजन. आणि त्याच्याकरता सर्वात शेवटचा मार्ग असतो तो म्हणजे डॉक्टरांसाठी, आणि तो म्हणजे संपाचा हत्यार. ऑल्दो आय डू नॉट सबस्क्राईब इट. अनेक डॉक्टरांना हे आवडणार नाही, ॲलोपॅथीच्या डॉक्टरांना माझं वाक्य. संपामुळे नुकसान सर्वात कोणाचं होतं? ते डॉक्टरांचं कमी आणि त्यापेक्षा पेशंटचं जास्त होतं. मला कल्पना आहे लगेच काही डॉक्टर ट्रोल करताना खाली लिहितील सुद्धा की नाही, आम्ही इमर्जन्सी सगळं चालू ठेवलेलं आहे. पण आपला डॉक्टर आपल्याला 24/7 अवेलेबल आहे आणि तो आज प्रॅक्टिस करतोय, हा अनेक वृद्ध लोकांना फार मोठा आधार असतो, लक्षात ठेवा. मग तो आधार जर आता जात असेल तर काय म्हणणार? त्यामुळे समस्या जरी योग्य असली तरी दीर्घकाळपर्यंत डॉक्टरांनी संप करणं हे सामाजिक आरोग्यासाठी योग्य नाही, असं माझं मत आहे. मग सरकारला हे करायला भाग पाडलं पाहिजे की स्टॉप हेल्पिंग फ्यू अँड स्टार्ट हेल्पिंग ऑल. आणि हेल्पिंग ऑल म्हणजे रिस्पेक्ट बोथ द पॅथीज, लेट देम प्रॅक्टिस. आणि ग्रामीण भागामध्ये जर तुम्हाला तुटवडा खरंच असेल असा जर तुमचा दावा आहे तर मग टेलिमेडिसिन आहे, बेटर पे द्या. वेकन्सीज एवढ्या पडलेल्या आहेत त्या का नाही भरत तुम्ही? आज मेडिकलच्या सीट वाढलेल्या आहेत त्या का नाही भरत? सरकारी अधिकारी CCMP डॉक्टरकडे जात आहेत अशी उदाहरणं समोर येऊ द्या ना, बघूया. मग लोक जायला लागतील. एक लक्षात घ्या, देह देवाचं मंदिर आहे. त्या देवाच्या मंदिराच्या पुजाराचं पावित्र्य तसंच ठेवा. त्या पावित्र्याला धक्का लावू नका, कारण त्याच्यावर सामाजिक आरोग्याची ही पवित्र इमारत उभी आहे. माय रिक्वेस्ट टू गव्हर्नमेंट, प्लीज रिव्हर्स दिस डिसिजन ॲज अर्ली ॲज पॉसिबल. अँड सो ऑल्सो माय रिक्वेस्ट टू ॲलोपॅथी डॉक्टर्स,
बाबा एक लिमिट होतीये. आपण अशा प्रोफेशनमध्ये आहोत दुर्दैवानी की तिथे संप करायची एक मर्यादा आहे. त्याच्यानंतर पेशंट्स आर आर गोइंग टू बी हेल्पलेस अबाउट यू. तेव्हा हा प्रश्न सरकारने याची तीव्रता लक्षात घेऊन ताबडतोब निकाली काढला पाहिजे. इट वॉज टू बी डन यस्टरडे, ऍटलीस्ट डू इट टुडे. अगदी बरोबर आहे. फार महत्वाचा आणि गंभीर असा प्रश्न आहे. सर म्हणाले तसं जरी संपावर असलेले जे IMA आणि मार्डचे सगळे सदस्य आहेत त्यांनी असं सांगितलं असलं की अत्यावश्यक सेवा आम्ही सुरू केल्या आहेत, तरी आजच्या ज्या बातम्या आहेत त्यानुसार अनेक अशा शस्त्रक्रिया आहेत की ज्या लगेच तातडीने करणं गरजेचं नाही असं डॉक्टरांना वाटतंय, त्या त्यांनी पुढे ढकललेल्या आहेत. पण पेशंटच्या जागी विचार करून बघितला तर त्यामध्ये त्याच्यासाठी एखादी प्रलंबित शस्त्रक्रिया ही जीवघेणी ठरू शकते. त्यामुळे संपावर असलेल्या डॉक्टरांनी या गोष्टीचा निर्णय करून विचार करून आपला जो निर्णय आहे तो घ्यावा. त्यांच्या समस्या आहेत त्यांच्या जागी योग्य आहेत आणि सरकारने सुद्धा जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल तातडीने पुनर्विचार करून तो मागे घ्यावा अशी विनंती या शो मार्फत आम्ही करतो आहोत. तुम्हाला काय वाटतं? तुमची कमेंट्स काय असतील ते अवश्य कळवा. खास करून डॉक्टर फ्रॅटर्निटीला एक आवाहन आहे की तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. त्यामध्ये होमिओपॅथी डॉक्टर असतील किंवा ॲलोपॅथीचे डॉक्टर असतील, अजून कोणी तज्ज्ञ असतील त्यांनी सुद्धा याबद्दल आपली मतं व्यक्त करावीत. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी आणि निरगुडकर सर आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.